हे बघ विषय कसा आहे, मी वयाने लहान आहे पण माझा अनुभव लय म्हातारा आहे. चार गोष्टी लक्षात ठेवा. कधी मरण आपल्याला माहित नाही, ते बोलण्यात घेणं त्याचा काही विषय नाही. हे बघ विषय कसा आहे, मी वयाने लहान आहे पण माझा अनुभव लय म्हातारा आहे. चार गोष्टी लक्षात ठेवा. कधी मरण आपल्याला माहित नाही, ते बोलण्यात घेणं त्याचा काही विषय नाही. तर नमस्कार मित्रांनो, आपण त्याचा प्रूफ पाहायचा असेल तर प्रूफ सांगा नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. तर आज आपण म्हणजे स्पेशल बॉईज बीटवरती आणले. तुम्ही प्रूफमध्ये पाहायचं असेल तर प्रूफ सांगा नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. तर जरा ना वेळ घालता आजच्या व्हिडिओला चालू करणार आहे. तर प्रूफ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. आणि चॅनलवर नवीन असेल तर लवकर नक्की चॅनल नक्की सबस्क्राईब करा. असे नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर. तर जरा ना वेळ घालता व्हिडिओला चालू करूया. पाहू शकता जे आपलं VPN आहे, VPNवरती कनेक्ट केलेलं आहे पाहू शकता. आणि जे त्यानंतर आपला कॅपकट ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवर टच करा. न्यू प्रोजेक्टवर टच केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, पहिले एक फोटो घेऊन घ्यायचा. आपला हा फोटो आहे. फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस दिसणार आहे. आता काय करायचं मित्रांनो, तुम्हाला इथून थोडंसं मी सॉन्ग बंद करतो. सॉन्ग बंद केल्यानंतर ॲड ऑडिओ करतो. इथून थोडंसं स्क्रोल करतो आणि एक्स्ट्रा ऑडिओवर जातो. जो तुम्हाला व्हिडिओ दिला आहे तो घेऊन घेतो आणि इथून तुम्हाला काय करायचं, शेवटपर्यंत फोटो वळून घ्यायचा आहे. इथपर्यंत आहे तो सॉन्ग. तर काय करायचं, बॅक घ्यायचं. इथून तुम्हाला ओव्हरलीमध्ये जायचं, ॲड ओव्हरली करायची आणि तो ओव्हरलीमधली तुम्हाला एक पेनजी दिलेली आहे. तर व्हिडिओ मी म्हणजे कालच आणणार होतो थोडंसं प्रॉब्लेममुळं, आणि काल थोडंसं कॅपकटचं जे सर्व्हर आहे ते काही चालूच नाही आलं माझ्या ह्याच्यात. तर काही म्हणजे सोल्युशन असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पाहू शकता एवढं झालं आहे. आणि इथून कॅपकटचा जो इफेक्ट आहे, इफेक्ट ओपन केल्यानंतर ते लोडिंग होतं. ते थोडंसं माझ्या वेगळीचं प्रॉब्लेम होऊ राहिला नेहमीप्रमाणे. तुमच्याकडे काही सोल्युशन असेल तर नक्की कमेंट करून सांगा. पाहू शकता लोडिंग होणं आपल्या ह्याच्यात. लोडिंगसाठी आपण थोडंसं ब्रेक न घेता वेट करूया. वेट केल्यानंतर तर पाहू शकता इथे तुम्हाला होलो ब्लर दिसणार. होलो ब्लर घेऊन घ्या एक, आणि इथून तुम्हाला राईट करायचं आहे. राईट केल्यानंतर डबल बॅक घ्या. डबल व्हिडिओ इफेक्टवरचा व्हायब्रेशन फ्लॅश म्हणून आहे, त्याच्यावर एक राईट करून द्या. आता काय करायचं मित्रांनो, इथून तुम्हाला ऑब्जेक्ट ऑल व्हिडिओ घ्यायचा आहे आणि इथून डबल होलो ब्लरवर टच केल्यानंतर ऑब्जेक्ट ऑल ओव्हर करायचं आहे. सगळं ऑल ओव्हर केल्यानंतर मित्रांनो शेवटपर्यंत ओढून घ्या. वळल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, व्हायब्रेशन फ्लॅश म्हणून ते पण घेऊन घ्या. घेतल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, पहिला जो फोटो टाकला तो ॲड करा, म्हणजे टच करा. तिथं ॲनिमेशनमध्ये जा. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला लोडिंग होणार इफेक्ट. तर असा प्रॉब्लेम होतो माझ्या जे नेहमीप्रमाणे होत आहे. तर तुम्हाला सांगितलंच आहे. आणि इथून कॉम्बोवर जायचं आपल्याला. कॉम्बोवर गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, कॉम्बोमध्ये तुम्हाला झूम वन इफेक्ट भेटून देईल, तुम्ही ॲड करून घे जा. म्हणजे माझे काय लोडिंग होत नाही आहे, त्याच्यावरून तुम्हाला काही सोल्युशन असेल नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. माझे इथे काय ओपन होणार नाही. व्हिडिओ मी 2-3 वेळा ट्राय केला, म्हणजे बंद चालू करायला लागतं त्याच्या हिशोबानं. आता मी फाईल डिलीट करतो. फाईल डिलीट केल्यानंतर डबल ओपन करतो मी. ओपन केल्यानंतर पाहू शकता ओपन होणार. ओपन झाल्यानंतर जी फाईल होती ती ओपन केल्यानंतर पाहू शकता ही आहे फाईल. आणि फोटो डायरेक्ट टच केला मी. फोटो डायरेक्ट टच केल्यानंतर ॲनिमेशन झालं. आणि ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इथून कॉम्बोमध्ये गेलो मी डायरेक्ट. तरी पण कधी कधी ट्राय होतं, नाही होत त्याच्या हिशोबानं. त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला झूम वन इफेक्ट भेटून देईल, तो ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर तो परफेक्ट लागून जाणार. लागल्यानंतर आपला व्हिडिओ कम्प्लीट होऊन जातो. कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुम्हाला जो ओव्हरली म्हणजे जो ओव्हरलीमध्ये टाकली ते बरोबर त्याचा ऑब्जेक्ट घेतलेला आहे. आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुम्हाला सेटिंगच्या बाजूला शेअरचा आयकॉन दिसत, म्हणजे वरचा रेशो दिसत असेल एक्सपोर्टचा, तो एक्सपोर्ट करून घ्या आणि व्हिडिओ आपला एक्सपोर्ट होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. कसा झाला नक्की कमेंट सांगा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.